सरळी बोटी किंवा डब्बा घोष असं या डिशचं नाव. फरीदा आंटी माझ्या सासूबाईंची मैत्रीण, त्यांची ही डिश आहे. यात कट मॅक्रोनीही शिजवून घातली जाते, पण आज मी ही घातली नाही आहे. यासाठी माझ्या मिस्टरांनी आज बकरीचे शोल्डर पीसेस आणले आहेत आणि ते असे सॉफ्ट आणि सुंदर टेस्टी लागतात. तर आता चॅनेलला पटापट सबस्क्राईब करा. 5 ते 6 चमचे तेल कुकरमध्ये गरम करून त्यात जिरे, आलं लसणीची पेस्ट घालून ते छान परतवून घेतल्यावर त्यात कढीपत्ता घालून परतावून त्यात बारीक केलेला कांदा घालावा. कांदा चांगला नरम झाला की मग त्याच्यात मटण घालून चवीपुरते मीठ, हळद घालून छान तेल सुटेस तोपर्यंत परतावून घ्यावे. मग मटण बुडेस तोपर्यंत पाणी घालावे आणि त्याला चांगल्या 3-4 शिट्ट्या येऊ द्याव्या. ते होईस तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये खोबरे, लसूण, ओली मिरची, कांदा, कोथिंबीर, जिरे, दालचिनी घालून बारीक वाटावे. 5 चमचे तेल गरम करून त्यात दालचिनी घालून बारीक वाटलेले वाटण घालून मूठभर कढीपत्त्याची पाने आणि चवीपुरते मीठ घालून छान परतावून घ्यावे. कुकरची शिट्टी उघडल्यावर मटण छान शिजले आहे की नाही हे पाहावे. मग ते छान परतावलेल्या मसाल्यात घालावे. एकजीव होईस तोपर्यंत छान शिजवून घ्यावे. वरून लिंबू पिळून सर्व करावे. हे मटण सळी वेफरबरोबर खाल्ले जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.